को थोड़ा सा ऊपर चढ़ा के कॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिएशनवर। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजचा जो काही व्हिडिओचा डेमो तुम्ही आता पाहिला एकदम खतरनाक मध्ये झालेला आहे। अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करणे एकदम सोपं आहे आणि मित्रांनो यासाठी जे काही मटेरियल लागणार ते सगळं आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशनवर भेटून जाणार। त्याची लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि जे काही ऍप आहे मित्रांनो, हे CapCut Pro APK व्हर्जन आहे, त्याचं लेटेस्ट मध्ये आपण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं। ओके, त्यानंतर सिंपली मित्रांनो ऍप ओपन करून घ्यायचं। त्याच्या आधी मित्रांनो VPN तुम्ही कनेक्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो सिंपली तुम्ही VPN कनेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सिंपली प्लसच्या बटनावर क्लिक करून फोटो सिलेक्ट करायचा आणि ऍडच्या बटनावर क्लिक करून इथं तुमचा फोटो तुम्ही इथं ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिंपली मित्रांनो इथं बघू शकता खाली तुम्हाला ऑप्शन खूप सारे बघायला भेटतील। डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे, रेशोच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि 9:16 चा रेशो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे आणि आपला बघू शकता जो काय फोटो त्या फोटोला बरोबर असं फोटो क्लिक करायचा आहे आणि दोन्ही बोटाने असं झूम करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं सिंपली ऍड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्टरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला जे काय डाउनलोड करायला जो व्हिडिओ दिलेला आहे म्हणजे बीट मार्कचा, तो सिंपली व्हिडिओ तुम्ही इथं ऍड करून घ्यायचा। बघू शकता त्या व्हिडिओचं सॉन्ग इथं तुम्हाला डायरेक्ट आपोआप जे ते ऍड होऊन जाईल। ओके, तर सिंपली आता मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची जी ड्युरेशन आहे ते ड्युरेशन बरोबर एकदम व्यवस्थित म्हणजे जे काय आपलं सॉन्ग आहे जिथपर्यंत सॉन्ग आहे पर्यंत तुम्ही आपल्या फोटोची ड्युरेशन तुम्ही इथं वाढून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंगला यायचं मित्रांनो, बॅक यायचं आहे आणि सिंपली मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं इथं बघू शकता ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, ऍड ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर आणि सिंपली मित्रांनो बघू शकता हा जो आपण आता जे सॉन्ग एक्सट्रॅक्ट केलेला आहे तो व्हिडिओ तो सिंपली तुम्ही परत एकदा इथं ऍड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ऍड करून घेतल्यानंतर सिंपली मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे बघू शकता ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बीट दिलेत। ओके, तर सिंपली मित्रांनो इथून जे तुम्ही जे ते बीट बरोबर प्रॉपर एकदम क्लिक करून घ्यायचं, आपल्या फोटोला बीट द्यायचे। ओके, तर सिंपली मित्रांनो कसे बीट द्यायचे ते सांगतो मी तुम्हाला। ओके, आपले मेन जो फोटो आहे तो मेन फोटोवरती क्लिक करायचे तुम्हाला आणि त्यानंतर मित्रांनो सिंपली बघू शकता इथं बीट 1 लिहिलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो थोडंसं असं बघू शकता डाव्या साईडला टाकलायचं, पुढे गेल्यानंतर बीट 2 लगेच येतं। ओके, तर मित्रांनो बीट 1 बीट 2 लगेच आलेलं। ओके, तर त्यानंतर मित्रांनो सिंपली बीट 2 जेव्हा बीट चेंज होतोय तिथे यायचं मित्रांनो त्या पोझिशनला आणि सिंपली मित्रांनो तुम्ही स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचा आपला मेन फोटो। ओके, त्यानंतर परत एकदा पुढच्या पार्ट वरती क्लिक करायचंय, बीट 2 आता बघू शकता बीट चेंज होईल, बीट 3 ला येईल। ओके, तर बघू शकता बीट 1 बीट 2 बीट 3। ओके, बीट 3 आलेले तर सिंपली स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून पार्ट करून घेतलेले आपण। नंतर थोडंसं पुढे जायचं, परत एकदा अशा प्रकारे जे इथं बघू शकता बीट 3 बीट 4। ओके, तर 4 आलेलं इथं स्प्लिट करायचं, इथं थोडं झूम करायचंय। ओके, त्यानंतर बीट 5 लगेच आलेलं आहे, त्यानंतर पुढे गेल्यानंतर 6, त्यानंतर पुढे गेल्यानंतर 7, त्यानंतर बघू शकता इथं पुढे गेल्यानंतर 8, त्यानंतर पुढे गेल्यानंतर 9 आणि त्यानंतर बघू शकता 10। ओके, तर अशा प्रकारे इथं जे बारके बारके बीट आलेले आहेत। ओके, तर सिंपली मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जे सगळे फोटोचे पार्ट इथं कट करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो इथं जे बघू शकता मी 26 जे ते पार्ट फोटोचे मध्ये बीट जसं चेंज होते त्याप्रमाणे कट करून घेतले। ओके, तुम्हाला दाखवतो जरा बारीक करून। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे। ओके, तर सिंपली मित्रांनो इथं तुम्ही जे व्हिडिओ 2 फोटो मध्ये पण करू शकता, त्याने करून एकदम कडक व्हिडिओ दिसणार आहे, माझा जसं प्रिव्ह्यू मध्ये दिसला होता। ओके, तर त्यासाठी सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे बघू शकता हे बारके बारके पार्ट दिसत आहे म्हणजे बारके बारके कट दिसत आहे, 1 2 3 4 वेळा बारके बारके कट दिसत। ओके, तर ते जेवढे बारके बारके कट आहेत तिथे मित्रांनो तुम्ही सिंपली असं म्हणजे नाही का बघू शकता, मी तुम्हाला एकदम करून दाखवतो। ओके, तर बघू शकता इथं जे ते पहिला बारका फोटो येतं त्याच्यावरती क्लिक करायचं सिंपली आणि डाव्या साईडला स्क्रॉल करून रिप्लेसच्या बटनावर क्लिक करायचंय आणि इथून जे तुम्ही तुमचा फोटो जे दुसरा रिप्लेस करून बरोबर एकदम व्यवस्थित सेट करून घेऊ शकता अशा प्रकारे। ओके, तर तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे जे ते इथं जे ते सेट करून घ्या। ओके, त्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचंय आणि जो काय आपला ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो बीट म्हणजे जो काही बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो इथनं सिंपली डिलीट करून घ्यायचा। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला एक फोटो इथं दुसरा ऍड करून दाखवलेला होता, तर ते एकदम कसं एकदम क्वालिटीमध्ये दिसणार आहे। आणि सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे तुम्ही जे आता मी इथं व्हिडिओ स्किप करतो आणि जिथं जिथं बारके फोटो तिथं दुसरा वाला फोटो तुम्ही इथं ऍड करून देतो। ओके, तर बघू शकता मी व्हिडिओ स्किप केलेला आणि जिथं जिथं बारके बारके पार्ट होते तिथं मी दुसरा वाला फोटो इथं ऍड करून घेतलेला, म्हणजे बघू शकता इथं बारके पार्ट होते इथं। ओके, तर बघू शकता हवाला मोठा पार्ट इथं बारक्या पार्टला हवाला फोटो इथं मी ऍड करून घेतलेला। ओके, तर मित्रांनो सिंपली जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवलं इथं म्हणजे जे काही इफेक्ट होता बारक्या फोटोला तो इफेक्ट कसा क्रिएट करते सांगतो। ओके, तर बघू शकता बारका म्हणजे जो आपण इथं बघू शकता हा वाला फोटो इथं पहिल्यांदा बारका बारका जो फोटो आहे। ओके, इथं एक आहे
परत त्याला पुढे गेल्यानंतर इथे एकदा आहेत, इथे एकदा आहेत आणि तिथे एकदा, म्हणजे चारदा बारके बारके फोटोचे पार्ट आहेत. ओके, सिम्पली मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं, सिम्पली बघू शकता हा वाला पहिला फोटो, त्यानंतर दुसऱ्या फोटो पाशी जायचं, दुसऱ्या फोटो पाशी गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथे जे बघू शकता डाव्या साईडला स्क्रॉल करून एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे काही मिररचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मिररचं बटनवर क्लिक करून घेतल्यानंतर बघू शकता हा वाला फोटो लगेच आपला मिरर होणार आहे. म्हणजे बघू शकता आधीचा फोटो असा होता ओरिजिनल, आपला इफेक्ट असा झालेला. ओके, तर आता काय करायचं, पुढचा एक फोटो सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली क्लिक करायचं आहे, एडिट मध्ये जाऊन मिररच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटो क्लिक करून एडिटच्या बटनावर जाऊन मिरर मध्ये टच करायचं आहे. त्यानंतर बघू शकता आता दाखवतो मी कशा प्रकारे झालेले एकदम. ओके, व्हॉइस कमी करतो, बघू शकता. ओके, तर अशा प्रकारचा इफेक्ट इथं झालेला आहे. तर मित्रांनो सिम्पली तुम्ही काय करता, इथं जसं मी क्रिएट करून दाखवलं तसं या पुढच्या या ग्रुपला आणि या ग्रुपला आणि या ग्रुपला, म्हणजे पुढचे जे 3 बारके बारके फोटोचे ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपला तुम्ही अशा प्रकारे हा जो इथे मिरर मध्ये जाऊन मिरर करून घ्यायचं एडिट मध्ये जाऊन. ओके, तर सिम्पली मित्रांनो मी व्हिडिओ स्किप करतो आणि सगळं करून घेतो. त्याच्या सगळ्या पार्टला मी बघू शकता, म्हणजे जे काही ग्रुप होते त्याला बघू शकता अशा प्रकारे केलेला आहे, दुसरा फोटो वेगळ्या साईडने म्हणजे मिरर मध्ये केलेला बघू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही पण करून घेतला असाल. ओके, त्यानंतर स्टार्टिंगला येते मित्रांनो, स्टार्टिंगला तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो पहिला फोटो दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं जिथे बघू शकता वर तुम्हाला कीचं बटन दिसत आहे, तर कीच्या बटनावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या फोटोच्या पहिल्या पार्टच्या शेवटी यायचं आहे, तुम्हाला बघू शकता पार्टच्या म्हणजे इकडे शेवटी जावा आणि त्यानंतर परत या कीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, या जो काय पहिला पार्ट आहे त्याच्या मधोमध यायचं आहे आणि परत इथं की द्यायचं. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग आल्यानंतर हा जो काय फोटो आहे तो फोटो मित्रांनो सिम्पली तुम्हाला इकडल्या साईडला टाकलायचा अशा प्रकारे. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली मध्ये अशा प्रकारे येणार आहे आणि इकडे गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथे जे फोटो अशा प्रकारे इकडे टाकलायचे तुम्हाला. ओके, तो अशा प्रकारे तो म्हणजे इथं पहिलेला अॅनिमेशन म्हणजे जे काही की फ्रेम आहे त्या की फ्रेमने तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट इथे अप्लाय करायचा. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली आता तुम्हाला काय करायचं, बाकीच्या फोटोना इथे इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली मित्रांनो बघू शकता, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. पहिल्या फोटो तर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की दिले मध्ये एक आणि शेवटला एक. ओके, अशा प्रकारे इथे की बरोबर सेट केलेलं होतं. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, अॅनिमेशन मध्ये जायचं. सिम्पली मित्रांनो अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर जो काही 2 नंबरचा आपला फोटो असणार आहे त्या 2 नंबरच्या फोटोला सिम्पली मित्रांनो कॉम्बो मध्ये जायचं अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर आणि जो काय पहिला आहे पॉपिंग कॅन्डी वाला हा जो काही अॅनिमेशन आहे तो पहिल्या फोटोला आपण द्यायचा म्हणजे 2 नंबरच्या फोटोला. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढचा जो काय फोटो आहे त्याला काही म्हणजे अॅनिमेशन द्यायची नाही कुठली. ओके, ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं बघू शकता, इथं जे दुसऱ्या ह्याला आपण अॅनिमेशन दिलेले कॉम्बो मधली. ओके, त्यानंतर मित्रांनो हा जो बारका फोटो दिसणार म्हणजे ओके हा पहिला ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे, तिसरा ग्रुप आहे, चौथा ग्रुप. ओके, तर या 4 ग्रुपच्या मध्ये मित्रांनो बघू शकता इथं जिथे तुम्हाला अशा प्रकारचे 1, 2 आणि 3 आणि 4 अशा प्रकारचे 4 मोठे फोटो दिसत आहे. ओके, तर ते 4 फोटो मोठ्या फोटोला कुठला इफेक्ट द्यायचा ते सांगतो. ओके, तर त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता, हा पहिला वाला ग्रुप झाल्यानंतर त्याच्या जो पुढचा जो काय फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, अॅनिमेशन मध्ये जायचंय आणि सिम्पली मित्रांनो इन मध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला स्क्रॉल करायचंय आणि मित्रांनो इथं जिथे बघू शकता विपर नावाचा जो काही इफेक्ट असणार म्हणजे जे काही अॅनिमेशन असणार आहे ते आपल्याला ह्याला अप्लाय करायचे. त्यानंतर मित्रांनो हा जो काय पुढचा ग्रुप आहे फोटोचा बारक्या फोटोचा तो सोडायचा, त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला पण सिम्पली मित्रांनो हा जो काही म्हणजे इन मधलं जे काही विपर नावाचं अॅनिमेशन आहे तिथे अप्लाय करायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढे यायचंय आणि परत एकदा जो काही पार्ट असणार आहे मोठा बारक्यानंतरचा त्याला पण सिम्पली विपर हाच अॅनिमेशन अप्लाय करायचा. ओके, त्यानंतर एकदम शेवटी यायचं त्याला पण सिम्पली विपर हीच अॅनिमेशन जे ते अप्लाय करायचे. म्हणजे मित्रांनो बघू शकता एकदम लास्ट जो काय मोठा पार्ट आहे त्याला एक, त्यानंतर हा बारक्या ग्रुप सोडल्यानंतर त्याच्या आधी जो काय फोटो त्याला एक, त्यानंतर हे ग्रुप सोडून याला बघू शकता याला आपण दिलेले, याला एक विपर अॅनिमेशन दिलेले, याला पण विपर अॅनिमेशन दिलेले आणि हा जो काय 3 नंबरचा पार्ट आहे मित्रांनो बघू शकता, पहिले तर आपण की मार्क दिलेले, दुसऱ्याला आपण जे तो कॉम्बो मधून इफेक्ट दिलेले मी तुम्हाला सांगितलं कॉम्बो मधला पहिला, त्यानंतर हा तिसऱ्याला काही दिलेलं नाही आपण आणि त्यानंतर बाकीचे जे काय पार्ट आहे त्याला विपर मध्ये दिलेलं. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं ट्रान्झिशन द्यायचं. ट्रान्झिशन साठी मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे, त्यानंतर बघू शकता पहिल्या आणि दुसऱ्या फोटोच्या मध्ये हे जे काय ऑप्शन दिसणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर बघू शकता इथं बबल ब्लर, ट्रेंडिंग मध्ये बबल ब्लर अशा प्रकारचं ट्रान्झिशन दिसत आहे ते अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो बरोबरच्या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर मित्रांनो जो काही आपला दुसरा आणि तिसऱ्या फोटोच्या मध्ये जे काही ट्रान्झिशनचं बटन असतं त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि त्याला मित्रांनो सिम्पली शेक जो काही ट्रेंडिंग मध्ये तिसऱ्या ऑप्शनला शेकचं जे काही ट्रान्झिशन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून ते अप्लाय करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे इथं आपण ट्रान्झिशन पण अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे. ओके, तर मित्रांनो स्टार्टिंग आल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे बघू शकता इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सिम्पली इथं बघू शकता इथं तुम्हाला काय करता स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये क्लिक करून घेतल्यानंतर इथं येते मित्रांनो बघू शकता नाईट क्लब मध्ये यायचंय आणि सिम्पली मित्रांनो जो काय नाईट क्लब मध्ये
जे काही पहिले अॅनिमेशन पहिला जो इफेक्ट असणार व्हायब्रेशन फ्लॅश हा वाला इफेक्ट तुम्ही इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती पहिल्या फोटोपासून एकदम शेवटच्या फोटोपर्यंत तुम्ही वाढवून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो इथनं बॅक यायचं आहे सिम्पली. त्यानंतर मित्रांनो सिम्पली बघू शकता जे काय आपले बारक्या बारक्या फोटोचे ग्रुप आहेत 4 त्यांना सेपरेट जो काही व्हिडिओ इफेक्ट तो द्यायचा आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, पहिल्या ग्रुप म्हणजे जो काय पहिल्या बारक्या फोटोचा ग्रुप आहे त्या तिथे यायचं आहे. म्हणजे बघू शकता पहिल्या बारक्या फोटोवर क्लिक करून त्या स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे, बघू शकताय. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथे जे इथे बघू शकता ट्रेंडिंगच्या ह्याच्यात तुम्हाला जे झूम लेन्स अशा प्रकारचं इफेक्ट इथं दिसून जाईल किंवा तुम्ही इथं सर्च करू शकता झूम लेन्स. तो वाला सिम्पली इफेक्ट इथं तुम्ही अप्लाय करून घ्यायचा. बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि त्याची जी काय ड्युरेशन असणार आहे मित्रांनो, जे काय आपल्या बारक्या फोटो जिथपर्यंत आहेत पहिला बारक्या फोटोचा जेवढा ग्रुप आहे त्या ग्रुपला तेवढा आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करता, परत इथं स्टार्टिंग लिहून जायचं बारक्या फोटो जिथून स्टार्ट होते तिथं. त्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्हाला काय करायचं, आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ब्लॅक फ्लॅश अशा प्रकारचा इथं बघू शकता नाईट क्लब म्हणून आपल्याला वर ढकलल्यानंतर ब्लॅक फ्लॅश अशा प्रकारचा व्हिडिओ इफेक्ट भेटून जाणार आहे. तो इथं अप्लाय करायचा आहे आणि त्याची ड्युरेशन सेम सिम्पली मित्रांनो जो काही वरचा आपण जेवढी ड्युरेशन ठेवली होती बारक्या फोटो साठी तेवढीच ठेवायची. ओके, तर मित्रांनो बघू शकता. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, जसं आपण आता इथं केलं त्या प्रकारे सिम्पली मित्रांनो पुढचे जे काही बारके बारके फोटोचे ग्रुप आहेत त्या फोटोच्या ग्रुपला सिम्पली तुम्हाला सेम असंच प्रकारचे व्हिडिओ इफेक्ट इथं अप्लाय करायचा. ओके, तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण एकदम कडक व्हिडिओ आता बनवलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओ बनवताना तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो ऍपचं जे काही लेटेस्ट एपीके व्हर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ओके, तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.